मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाला आता त्यामुळे या धमकीनंतर रिकामं करण्यात आलेलं आहे। तर दिल्ली कोर्टाला सुद्धा याच प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे। बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि दिल्ली नंतर आता मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब न उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती। ईमेलद्वारे कोर्टातल्या कर्मचाऱ्यांना ही धमकी देण्यात आली होती। तर मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा आता या धमकीच्या ईमेल नंतर हा संपूर्ण इमारत उच्च न्यायालयाची हायकोर्टाची रिकामी करण्यात आलेली आहे। तसंच बॉम्ब शोधक पथक देखील इथं दाखल झालंय। तर या धमकीनंतर सगळ्या शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। तसंच पोलीस सुद्धा आता अलर्ट मोडवर आलेले आहेत। बंदोबस्त न्यायालयाच्या परिसरातला वाढवण्यात आलेला आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आलेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाला धमकी देण्यात आली होती आणि बॉम्बनं हे न्यायालय उडवून देण्याची धमकी आल्यानंतर इमारत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झालेल्या आहेत। तर